जय हिंद. कशा आहात सर्व? आज आपण सर्वांनी ह्या व्हिडिओचा थंबनेल बघितलाच असेल. आज आपण सर्वांना महाराष्ट्र पोलीस भरती कशा पद्धतीने घेतली जाते, RFID टेक्नॉलॉजीनुसार, चिपनुसार कशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस भरती घेतली जाते त्या या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करेल. मी तानाजी बनसोडे, सुभव प्रबोधिनी पोलीस भरती व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राचा मुख्य प्रशिक्षक. खरं तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यामध्ये हे प्रबोधिनी सध्या काम करते. आपण आज सोलापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच एक प्रयोग करतोय की जशी पोलीस भरती घेतली जाते सेम तशा पद्धतीनं आज आपला पोलीस भरतीचा महाडेमो आयोजित केला गेलेला आहे. आणि ही सर्व मुलं जे जात आहेत, ही सर्व मुलं प्रबोधिनीमधील विद्यार्थी आहेत. आज सर्वांना आनंद आहे की पोलीस भरतीला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तोंड देण्यापूर्वी सेम तशाच पद्धतीनं आपल्या प्रबोधिनीनं आयोजन केलेलं आहे. आणि ही जी मुलं दिसत आहेत ही सगळी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आहेत. आता आम्ही आमच्या निवासी ठिकाणावरून सांगोला क्रीडा संकुलवरती जात आहे. पोहोचल्यानंतर तिथं सध्या सर्वप्रथम चिपची वाटप झाली. चिप वाटप म्हणजे सेन्सरवरती ज्या तुम्हाला कॅच केलं जातं, टायमिंग तुमचं 1600, 800 आणि 100 मीटर, त्याच्या तुम्हाला चिपाचं वाटप केलं गेलेलं आहे. गेटच्या बाहेर सर्व विद्यार्थी उभे आहेत आणि गेटवरूनच त्यांना चेस नंबर आणि त्यांना चिप RFID टेक्नॉलॉजीनुसार त्या सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे. आणि ही एवढी मोठी गर्दी, ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी आले आहेत. आणि सोबत आता आपल्या सांगोला तालुक्याचे लाडके आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचे आगमन झाले. सोबत अकॅडमीचे सर्वेसर्वा आणि अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष भरत अण्णा शेळके हेही आहेत. आणि त्यांचंही स्वागत पूर्ण विद्यार्थ्यांनी मोठ्या टाळ्याच्या गजरात स्वागत केलं. लगेच त्यांनी विद्यार्थ्यांना एक मार्गदर्शन केलं की येणाऱ्या भविष्यासाठी आणि येणाऱ्या पोलीस भरतीसाठी सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. सर्व गोरगरीब शेतकरी आणि मोलमजूर या घराण्यातून आलेले विद्यार्थी आहेत. तुमच्या सर्वांच्या पाठीशी आम्ही आहोत असं त्यांना एकदम मन भरून शुभेच्छा देण्यात आल्या. आणि लगेच आपण परत सेन्सरच्या खाली विद्यार्थी उभा करून प्रत्येकाला चेस लावलेला आहे छातीवरती, प्रत्येकाला चिप पण लावलेली आहे. एक चेक करण्यासाठी की ती काम कशा पद्धतीने करते ते सर्वांना सूचना देण्यासाठी सर्वांना आपण 400 मीटरच्या ट्रॅकवरती उभा केलेल्या आहेत मुलांमुलींना. आणि ही एवढी मोठी गर्दी दिसते, ही सुभवची किमी आहे. खरं तर आम्ही कामच तशा पद्धतीने करतो. आता सर्वप्रथम मुलींचं 800 मीटरला सुरुवात होईल आणि 800 मीटर अशा पद्धतीने होईल की एक एक डिटेल सोडली जाईल. आता ही ज्या मुली उभा आहेत ती पहिली डिटेल आहे. अशा टोटल 15 ते 16 डिटेल झाल्या. आणि पहिल्या डिटेलला आता 800 मीटर सोडण्याची तयारी सुरू आहे. मुलं आपली बॉडी गरम करत आहेत आणि लगेचच आता हा शूट दिला जाईल मुलींसाठी. 800 मीटरसाठी तीन मुली अशा सोडल्या जाईल पाठीमागून आणि हा लगेच शूट दिला त्यांना गेला. 800 मीटर मुलींचं स्टार्ट. आणि आम्ही त्यावेळेस एक ड्रोननं कॅच केल्या होत्या ह्या सगळ्या गोष्टी. मुलींचं 800 मीटर सुरू आहे. लगेच 1600 मीटरसाठी मुलं सज्ज आहेत. आता मुलांसाठी 1600 मीटर सोडलं गेलेलं आहे. खरं तर 1600 मीटर पळत असताना 400 जे 4 राऊंड घ्यायच्यात आपल्याला. ऑटोमॅटिक ती मशीन तुम्हाला कॅच करणार आहे. जीवर सेन्सर लावले, जे 3 तुम्हाला मशीनी दिसत आहेत त्या ऑटोमॅटिक तुम्हाला चिपला कॅच केली जाते. तुमचं स्टार्ट टायमिंग आणि एंड टायमिंग तुमचे 4 राऊंड पूर्ण झाल्यानंतर मग ते सेकंदामध्ये, मायक्रो सेकंदामध्ये तिथला कॅच केलं जातं. अशा पद्धतीचा हा 1600 मीटरचा इव्हेंट सुरू आहे मुलांचा. आतोनात मुलं कष्ट करून प्रयत्न करून ह्या डेमोसाठी हजर झालेले आहेत. खरं तर त्या दिवशी आपल्याला खरं वाटतं की आपण किती तयार आहोत आणि कशा पद्धतीनं आपण स्वतःला इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं आपण प्रॅक्टिस केलेली आहे. मुलांचा 800 मीटरची आता थोड्या डिटेलनं सुरू आहे. थोडी एक डिटेल सोडली जाते. जसं त्या मशीनीला आवश्यकता आहे तशा पद्धतीनं सोडली जाते. खरं तर हे सर्व सांगण्याचा योग आणि दाखवण्याचा योग असा आहे की महाराष्ट्रातील बरीच विद्यार्थी नवीन पोलीस भरती करत आहेत. त्यांना टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने काम करते ह्याचा थोडंसं अभ्यास नसतो. 1600 मीटरची पहिल्या डिटेलचं फिनिशिंग झालं आणि हे बघा मुलांचं 1600 मीटरचं टायमिंग आल्यानंतर आणि फिनिशिंग झाल्यानंतर काय हाल होतं. आणि खरं तर अशा वेळेस आपला मित्रच धावून येतो आणि हे उत्तम उदाहरण आहे. लगेच आपला मित्र 1600 मीटर परिपूर्ण झाल्यानंतर त्याला लुजनिंग करण्यासाठी त्याचा मित्र आहे. आणि हे सर्व मुलं आपली पूर्ण ताकद वेस्ट करून 1600 मीटर पूर्ण केली. कोण लुजनिंग करतंय, कोण कुणाचा मित्र पाय चोळतोय, कुणाला बांब लावतोय. म्हणजे खरं तर पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अकॅडमीमध्ये असणार असते जी दोस्ती असती ती आयुष्यभर टिकती. हा इतिहास आहे पोलीस भरतीचा. लगेच आम्ही परत 1600 मीटर झाल्यानंतर आणि 800 मीटर झाल्यानंतर मुलांना गोळाफेक घेण्यासाठी आलो. त्यांचा दुसरा इव्हेंट हा आता गोळाफेक सुरू झाला. गोळाफेकला प्रत्येक डिटेलला ज्या डिटेलच्या ठिकाणी
तिथं प्रत्येक एक डिटेल इन्चार्ज त्याच्यापाशी त्या डिटेलची लिस्ट घेऊन बसवले गेले. तुमचा गोळाफेक झाला, तुम्हाला गोळाफेकला 3 संध्या असतात. 3 संध्या झाल्यानंतर तुमच्या चेस नंबरनुसार तुमची मार्क आणि मार्कापुढे तुमची प्रत्येकाची सही, अशा पद्धतीनं हे गोळाफेक हा इव्हेंट आपण पार करतोय. आणि लागूनच लगेच परत 1600 मीटर हा इव्हेंट सुरू आहे. म्हणजे वन टाइम 2 इव्हेंट सुरू आहेत. म्हणजे आणि परत लगेच 100 मीटर पण स्टार्ट झाला. 100 मीटर मध्ये मुलांना पहिल्यांदा सोडलं गेलं आणि त्यानंतर मुलींना सोडलं गेलं. म्हणजे पोलीस भरतीला 3 इव्हेंट आहेत, गोळाफेक, 100 मीटर आणि 1600 मीटर, आणि मुलींसाठी 800 मीटर. लगेच मुली पण परत या सुबोच्या वाघिणी आपल्या 100 मीटरसाठी बसल्या सज्ज आहेत आणि सेट गो झाला. आतोनात कष्ट आणि आतोनात स्ट्रगल करून या जीवाचं रान करून 100 मीटर पळतायत. खरं तर सल्यूट आहे की आयुष्यभर एक वर्षभर सतत प्रॅक्टिस करणं आणि स्वतःला इम्प्रुव्हमेंट करणं, स्वतः आपण कुठं तयार आहोत अशा पद्धतीनं चेक करणं. आणि लगेच आम्ही त्या दिवशीच, ज्या दिवशी आपला RFID टेक्नॉलॉजीच्या नुसार डेमो झाला, महाडेमो, त्या दिवशी मुलांना थोड्या वेळानंतर 100 गुणांचा पेपर त्यांच्या हातामध्ये दिला आणि त्यांना ग्राउंडवरती मध्ये थोडंसं अंतर ठेवून प्रत्येकाला पेपर देण्यात आला. त्याच्यामध्ये 25 मार्काचं गणित, 25 मार्काची मराठी व्याकरण, 25 मार्काची बुद्धिमत्ता आणि 25 मार्काचं GS, अशा पद्धतीने त्यांना प्रत्येक विषयाचं डिवायडेशन करून त्यांना पेपर देण्यात आला. आणि हे ड्रोनद्वारे केलेलं चित्रण आहे. हे सांगोला तालुक्यातली क्रीडा संकुल आहे. अशा पद्धतीनं ड्रोनद्वारे चित्रण केलेलं आहे. त्यांच्या हातामध्ये 1.5 तासाचा पेपर देण्यात आला आणि पेपरला सुद्धा महाराष्ट्रातील बरेच विद्यार्थी हजर होते. प्रबोधिनीचे होते आणि महाराष्ट्रातील ही बरीच विद्यार्थी हजर होते. आणि पेपर झाल्यानंतर प्रत्येकाचे पेपर जमा केले गेले आणि सोबत मी आणि संस्थापक अध्यक्ष भरत अण्णा शेळके निरीक्षण करत आहोत की मुलं कशा पद्धतीने पेपर देत आहेत, कोण हालचाल करत आहे का, कुणाला कुठल्या प्रश्नाची अडचण आहे का, आणि पेपर चालू असताना मधून आपली टीम फिरत आहेत. जय हिंद, भेटूया लवकर.